आणि अशा प्रकारे आता आपण पंढरपूर रोडला एंट्री केलेली आहे. एक शॉर्टकट जातो बँगलोरलाच आणि वरता ब्रिज गेला पुण्याला जातो ब्रिज. आपण खाली आता पंढरपूरला जातो आपण. आता इकडे आपण इथे पण आहेत बरे स्नॅक्स काउंटर वगैरे आहेत. हे नाव वाचलंय मंगळवेढा. आता पंढरपूर रोड तिकडे लागलाय बघा. 39 किलोमीटर दिसतंय. वरती रोड गेला तो पुन्हा बारामती, सासवड, पलटण तिथे जातो. आणि आता आपण खाली लेफ्टला जाणार पंढरपूरला. हा आपला आता जुना रोड आपला. हा जुना रोड आहे इकडचा. हा जातो डायरेक्ट आता पंढरपूरला. हे डिवायडर नाही मध्ये. आपला मुंबई गोवा कसा आहे तसा. तर आपण अशा प्रकारे आलेलो आहोत पंढरपूरला. मला तर बघा तिकडे आहे ना, तिकडे ते घाटावरती तो घाट आहे ना तिकडचा. तो तिकडचा घाट मंदिराकडे नाही तोच आहे ना. मंदिर कुठे तिकडेच आहे ना. अच्छा. चंद्रभागा नदी खूप वर्षांतर बघितलं. मस्त वाटतं आता बघायला. बघा इकडे सगळं आता आषाढी एकादशीला तर खूपच गर्दी असते इकडे. आता तिकडे पण बघा गर्दी हा ना, भरपूर गर्दी इकडे. म्हणजे चालायला जागा नाही होणार. एकदम जुनं टाईप काहीतरी आहे ते बांधकाम. जुनं टाईप दिसतं काहीतरी. बघा आता कसं आता आपण एंट्री केलेली आहे. आता चला आलो पंढरपूरला आलो. चला मस्त. बघा अजूनपर्यंत जुनी दुकानं वगैरे जुनं बांधकाम अजून आहे इकडे अजूनपर्यंत. तर बघा आजूबाजूला लाकडाचे दरवाजे बघा हे सगळे. बरंच जुनं अजून आहे इकडे. म्हणजे अजून बघा ना बरंच जुनं बांधकाम अजूनपर्यंत आहे. जसं तसं ठेवलं आहे त्यांनी, मेंटेन केलं आहे. तिथे पार्किंग आहे. समोर नामदेव पायरी आहे ना. समोर जाऊन आपण. जुनी घरं जुनं बांधकाम आहे बघा ना. एकदम जुनं एकदम लाकडाचं एकदम म्हणजे एकदम लाकडाचं आहे ना ते. चला आलोय आलोय.
आपण इथे गाडी पार्क करू ना मग पुढे. सो आता आलो आपण इथे, पार्किंग बघूया. इथे अजून पण टांगेवाले आहेत, म्हणजे इकडे तुम्हाला टांगा पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कुठे फिरायचं असेल तर आजूबाजूला तुम्ही ते टांगा घेऊ शकता. हा बघा इथे टांगेवाले आहेत त्यांच्याकडे इथे असे. इकडे एकदम आल्यावर ना एकदम पॉझिटिव्ह वाईब झाले. जे आपण एकदम थकलेलो होतो, म्हणजे काय ट्रॅव्हल करून आलेलो होतो, एकदम निघून गेलं एकदम. आता एकदम पॉझिटिव्ह वाईब. आणि आताची यंग पिढी बघा, ही आहारी नाही गेली अजूनपर्यंत इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या, आणि ते अजून पण आहे तसेच आहेत. त्यांचं ते परंपरा चालू आहे त्यांची सगळी. जुनं बांधकाम आहे इथे पण. वरती लाईन आहे, बरीच लाईन आहे इकडे थांबायला लागणार वाटतं. ही मंदिराची लाईन आहे, ही मंदिराची लाईन आहे. नाही ना, ते वेगळं वाटतंय. मंदिराची नाही, नाही मंदिर नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश रावणे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थेट पंढरपूरमधनं. ऋतुजा आहे, आई आहे, ऋतुजा आहे, माझी आई आहे, बाबा आहेत, स्नेहा आहे, आणि सगळेच आहेत आपली फॅमिली. सो बऱ्याच वर्षांचा मी आलो आहे. आता आपल्याला इकडे वाजले 11. तर आपण नामदेव बायरीला जातो पहिलं, तिथून आपण दर्शन बघूया कसं काय होतं पुढचं बघू. सो आता आपण इकडे जस्ट चालू केलं आहे. मी तर बऱ्याच वर्षांचा आलो ना लहानपणानंतर. तू पण? हां हां पण येऊन गेले. आता आम्ही पण बघतो. मी लहानपणी आलेलो, एकदम बराच लहान होतो. हां मी खूप अगोदर आलेलो, ते एकदम लहान असताना. त्यानंतर आता आलो आहे बऱ्याच नंतर. तर आता बघूया, लेट्स सी कुठे कसं काय. इकडे दुकान आहे, टाळ, चिपळ्या, धान सगळं इथे मिळेल तुम्हाला काय हवं असेल तर. विठू रखुमाईची मूर्ती पण आहे त्याच्यामध्ये, इथे पण आहेत. समोर मंदिर विठुरायाचं.
आता आपण आलो आहे तिकडे. आपला जे मित्र आहे परिवार त्यांना भेटतो आपण इथे. आपले गुरुबंधू आहेत त्यांना भेटतो. त्यांना भेटून आपण बघू पुढचं आपण बघू. चल हरी ओम. सो आपली व्हेज थाळी आहे. व्हेज थाळीमध्ये आपल्याला काय आलं आता बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी आली. 2 मोठ्या चपात्या आहेत, भात आहे, दही आहे. हे काय आलं एक भाजी लोणचं आहे, चटणी आहे. हे काय पिठलं बेसन काहीतरी बनवते. डाळ आहे आणि कितीला आहे? तिथे काय घेतलं आहे? तिने मेदूवडा घेतला. स्नेहाने मेदूवडा घेतला. स्नेहाने मेदूवडा घेतला ना. बाबांनी पण 40 घेतले ना. ते हॉटेलचं नाव आहे सद्गुरू सखाराम. श्री सद्गुरू सखाराम. मंदिरामध्ये जाताना नामदेव पायरीच्या राईट हँड साईडलाच आहे. ठीक आहे. सो आता सगळ्यांना जेवायला या. दही काय एकदम मस्त आहे ना. आंबट नाही ना. आपण म्हणजे रिपीट करू शकतो आपण. आणि हा वाडा आहे जुना ॲक्च्युली त्यांचा. त्या वाड्यामध्ये म्हणजे ते राहता घर होतं त्यांचं. ते राहता घर होतं. नंतर त्यांनी कालांतरानं ते याच्यासाठी वापरलं वाटतं. तिथे बाजूला मंदिर पण आहे. आपण नंतर निघताना बघूया ते. हां म्हणजे त्यांनी घराच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कन्वर्जन केलेलं आहे त्यांचं. बघायला तर जुनं बांधकाम अजून पण तसंच आहे बघा. ते पिलर्स बघ, हे पिलर्स बघ, वरती बघ ना. बघितलं म्हणजे हा आपला हॉल टाईप होता त्या टायमाला म्हणजे असा असं होतं. ठीक आहे. सो ठीक आहे चालू करा. उज्ज्वला काय घेते? पंढरपूर लाखो भाविकांचे आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान. विठुरायाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण केले आणि परतीचा प्रवास चालू करायच्या आधी आम्ही भेट दिली देशपांडे ब्रदर्सला. ऐकण्यात होते की यांच्याकडे पूर्वापार पारंपरिक पद्धतीने चालत आलेली जी परंपरा आहे, उत्कृष्ट दर्जाचे स्वीट्स, मावा बर्फी, काजू कतली आणि अजून इतर पदार्थ इथे आपल्याला मिळतात. एका दिवसाचा हा सोलापूर पंढरपूर प्रवास नंतर आम्ही परतीच्या दिशेने मुंबई दिशेने चालू केला.